आजच्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि आज जे मुलं इथे समोर बसलेले आहेत ते सर्व आणि ज्या नटून थटून आलेल्या महिला आहेत त्या सर्वांचं या कार्यक्रमात मॅडमनी पूर्वीच स्वागत केलेलं आहे. आणि ज्या उद्देशाने मोरिया फाउंडेशन हे काम करत आहे तो खरंच उद्देश खूप चांगला आहे. मॅडमची भेट माझी एका कार्यक्रमात झाली, तसं आम्हा न्यायाधीशांना जरा पब्लिकली थोडं इन्वॉल्व होता येत नाही, थोडेफार रिस्ट्रिक्शन्स असतात की कुठे पब्लिकली जाता येत नाही. पण एका 8 मार्चच्या कार्यक्रमामध्ये माझी मॅडमसोबत ओळख झाली आणि मागे पण एका कार्यक्रमाला त्यांनी मला आमंत्रित केलं होतं, पण काही कारणास्तव मला येणं जमलं नाही. पण आज जेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम सुट्टीचा दिवस आणि आम्हाला वाटतं आहे मनातनं की तुम्ही यावं, तर मी वेळ असल्यामुळे नाही म्हणू शकले नाही. आणि नेहमीच मला महिलांच्या कोर्टात महिलांच्या केसेसबद्दल आम्हा न्यायाधीशांना जरा मंचावर माईकवर बोलण्याची सवय नाही आहे फार. आम्हाला लोकांचं ऐकून घेण्याची, वकिलांचं आणि पक्षकारांचं ऐकून घेण्याची सवय आहे. त्यामुळे बोलण्याची सवय नसताना बोलण्याचा आपल्यासोबत काही 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. जे माझ्या अनुभवातनं इतक्या वर्षाच्या 16-17 वर्षाच्या नोकरीतनं जे काही माझे अनुभव आहेत ते नक्कीच एवढ्या महिलांना बघून मला शेअर करायला आवडेल. कारण काही वर्ष 4 वर्ष मी महिलांच्या कोर्टात मॅट्रिमोनियल मॅटर्स ज्या आपण कौटुंबिक केसेस म्हणतो त्या कोर्टात मी काम केलं आणि त्यातनं माझे जे काही अनुभव आहेत ते नक्कीच मला शेअर करायला आवडेल. आणि म्हणतात लोक की कोर्टाची पायरी चढू नये, आणि हे आम्हाला तिथे न्यायाधीश म्हणून जेव्हा बसतो तेव्हा खरंच वाटतं की माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये. लोकांना समजवण्याचा पण प्रयत्न करतो की वारसांनी जाताना तुम्ही आईवडील मुलांना काय देऊन द्या. जेव्हा प्रॉपर्टीचे मॅटर्स कोर्टात येतात तेव्हा निश्चितपणे मला त्या प्रत्येक व्यक्तीला कोर्टासमोर येणाऱ्या सांगावंसं वाटतं की वारसांनी आईवडील आपल्या मुलांना काही प्रॉपर्टी देऊन जातात, पण त्याच प्रॉपर्टीच्या कोर्ट केसेस जर तुम्ही कोर्टात मुलांना आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांना देऊन जात असाल आणि जी प्रॉपर्टी ज्याच्यासाठी तुम्ही आज भांडतायत त्याचा उपभोग या हयात असताना तुम्हाला घेता येत नसेल तर त्या प्रॉपर्टीचा काहीही उपयोग नाही आहे. जेव्हा एखादी महिला, एखादी बहीण आपल्या भावाविरुद्ध, आपल्या आईवडिलांविरुद्ध कोर्टात पार्टिशनचा दावा दाखल करते तेव्हा निश्चित वाईट वाटतं. आणि तेव्हा त्या स्त्रीला म्हणावंसं वाटतं की बाई तुझ्या घरी पण तुझी नणंद आहे आणि तिने जेव्हा तुमच्या घरी प्रॉपर्टीत तुझ्या नवऱ्याला हिस्सा मागितला तर मग तुला कसं वाटेल हा विचार कर आणि मग कोर्टाची पायरी चढ. कारण आपण नातेसंबंध खराब करतो. जेव्हा कोर्टासमोर वडील, मुलं, बहिणी या हे नातं जेव्हा आपण जे खूप आपुलकीचं एक माहेरचं नातं समजतो आणि ते नातं जेव्हा तुटताना दिसतं तेव्हा खरंच वाईट वाटतं. या पलीकडे जे कौटुंबिक मॅटर्स असतात त्यात इथे बऱ्याच महिला आहेत म्हणून सांगावंसं वाटतं विशेष की महिलांनो, कायदा हा तुमच्यासाठी आहे. आणि आम्ही कोर्टात ऐकतो जेव्हा नवरा बायकोंच्या केसेस असतात ना तेव्हा त्या पुरुषाकडनं आम्ही ऐकतो काय ना मॅडम की महिलांच्या बाजूनी सर्व कायदे आहेत ना, त्यामुळे आमच्या पुरुषांचे फार हाल होतात कारण कायदा बायकांच्या बाजूनी आहेत. पण असं मुळीच नसतं. कोर्ट दोन्ही परिस्थिती बघून आपला निर्णय देत असतो. तेव्हा प्रत्येक महिलेला असं मला सांगावंसं वाटतं, कारण एक केस जेव्हा तुम्ही कोर्टात दाखल करायला येतात तेव्हा कौटुंबिक प्रकारची केस या ॲटलिस्ट 4 केसेस दाखल होत असतात. आणि आपण विचार न करता जी नणंद आपल्यासोबत राहत नाही, जे दीर भासरे आपल्यासोबत राहत नाही, जे जवळचे नातेवाईक त्यांचे आपल्यासोबत राहत नाही, त्या सर्वांना आपण त्या केसेसमध्ये गोवत असतो. हा विचार प्रत्येक महिलेंनी करणं हे फार आवश्यक आहे. कारण आम्ही किंवा आगे मॅडम ज्या फील्डमध्ये काम करतो तेव्हा आम्हाला बरेच असे अनुभव येतात. आणि दुसरा एक भाग जेव्हा मॅडमनी फार तुमच्या चव्हाण मॅडमनी फार छान म्हटलं इथे की मी कशी दिसते आणि मला लोक काय म्हणतील, हा जो विचार महिला करते ना त्याच्या परे जाऊन आपण जर वागायला शिकलं
सोसायटीमध्ये पब्लिकली, तर निश्चित आपलं डेव्हलपमेंट हे खरंच आहे. आणि अशा कार्यक्रमाने तुमच्यामध्ये जे डेव्हलपमेंटचं मॅडम काम करतायत ते खरंच अवलोकनीय आहे. आणि त्याबद्दल त्या वाक्याला अनुसरून मला एक 4 लाईनी फार आपल्या समोर मांडाव्याशा वाटतात. रोज एक नेम कर, रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. आरशात बघून स्वतःला म्हण, तुझ्यासारखी नाही कुणी. सावळी स्थूल व असो ठेंगणी, तू सुंदर, तू आहेस देखणी. लाजायचं नाही देहाला, मनाशी हे ठाम कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. कशी जगतेस, कशी वागतेस, केवढी हसतेस, कशी दिसतेस, म्हणतील शोभत नाही तुला, या वयात केवढी नटतेस. जे काही केलं नाही आजवर ते सारं मुद्दाम कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. सगळे नाहीचे बंध तोडून एकदा एकटी बाहेर पड. बिचारेपणाची कात टाकून तुझी तू नव्याने घड. वीज तुझ्यात, तू तेज तुझ्यात, मातीचेही हेम कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर, स्वतःवरती प्रेम कर. या सगळ्या गोष्टी जर आपण दुर्कावून आपण खरंच एक स्त्री म्हणून मी कमी आहे असं लेखलं नाही, मी काय करू शकते, मी 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 महिला, मग मी तर हे करूच शकत नाही, असा हा जो आपण ग्रह धरून ठेवलेला आहे तो जर आपण मनातनं काढून टाकला तर निश्चितच ज्या समोर बसलेल्या महिलांना वाटतं की त्या काही विशेष महिला आहेत तिथे स्टेजवर बसलेल्या आहेत, तसं निश्चित वाटणार नाही. प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही गुण आहे, त्याचं फक्त आपण आकलन केलं पाहिजे की मी त्याच्यासाठी फक्त समाजासाठी नाही तर मी माझ्या घरातनं त्याची सुरुवात केली पाहिजे. हे जर प्रत्येक महिलेला कळलं तर निश्चित तुम्ही घर आणि समाज या दोघांचाही विकास करू शकाल. आणि प्रत्येक महिलेला मला हे सुद्धा आवर्जून सांगावंसं वाटतं, कारण कोर्टात जेव्हा मेंटेनन्सच्या केसेस येतात तेव्हा फार वाईट वाटतं आम्हाला की 5,000साठी 10,000साठी ती महिला दिवसभर कोर्टात ताटकळत बसते की माझा नवरा येईल आणि आज मला माझी पोटगी मिळेल. पोटगी हा शब्द सर्वांना माहिती आहे, कारण मेंटेनन्सपेक्षाही खावटी आणि पोटगी हे 2 शब्द फार जवळचे आहेत सर्वांसाठी. पण त्यासाठी जर आपण येऊन बसतो आहे तर मग प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहणं हे आजच्या दुनियेत फार गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकांना कळकळीचं विनंती आहे की प्रत्येकीने मी नाही करू शकले तर ॲटलिस्ट माझ्या मुलीला मी त्या मुलीला तिच्या पायावर स्वतःच्या उभं करून नंतर मग तिचं लग्न करून देईल, हे फार आवश्यक आजच्या समाजात झालेलं आहे. आणि इथे मुली फार नसल्या तरी काही ज्या मुली आहेत त्या मी रिप्रेझेंटेटिव्ह समजते. आणि जसं आपलं माहेर आपल्यासाठी असतं तसंच आपलं सासर पण आपल्यासाठी असतं. जेव्हा आपण एका घरात आपण एक सून म्हणून जातो तेव्हा निश्चितच आपण त्या सर्व गोष्टी करू शकत नाही ज्या माहेरी आपल्याला अपेक्षित असतात. पण जे ॲडजस्टमेंट करणं असतं हे ॲडजस्टमेंट जर प्रत्येक मुलींनी केलं तर निश्चित तिचा संसार फार सुंदरतेने आणि चांगल्या प्रकारे करून, कारण फार वाईट परिस्थिती आहे. आमचा अनुभव जो आहे तो कोविडच्या परिस्थितीत, कारण यापूर्वी पुण्याला पोस्टेड होती आणि कोविडच्या काळामध्ये जे काही लग्न झालेत त्या लग्नातले 75% डिवोर्स झालेले आहेत. तर मग विचार करावासा वाटतो की असं का, कारण लग्नानंतर प्रत्येक मुलीला आणि त्या लग्न झालेल्या मुलाला वाटतं की आम्ही दोघं सोबत जास्त वेळ घालवला पाहिजे. आणि मग ही परिस्थिती नॅचरली आली तर मग का असं घडलं की त्यांच्यात एवढी भांडणं झाली. पण त्याच्यातनं हा निष्कर्ष एक न्यायाधीश म्हणून मला वाटतो की जेव्हा एकत्र राहतो तेव्हा एकमेकांच्या चुका एकमेकांना समजून घेण्याची जी असते ती फार कमी पडते. आणि त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण जे आहे ते समाजात फार वाढलं आहे. त्याच्या मागचं कारण एक की आपल्यात अंडरस्टँडिंग ही कमी आहे, एकमेकांना समजून घेण्याची कुवत जी आहे ती कमी आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला जे काही 2 शब्द तुम्हाला माझ्या अनुभवातनं सांगता आले ते निश्चितपणे मी शेअर केले. आणि अपेक्षा हीच आहे की जे काही आपल्याला परमेश्वरांनी दिलं आहे ते आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. नाही माझ्याकडे, कारण काय आहे की वाटणं आणि असणं ह्या 2 जे शब्द आहे त्याचा जर समज प्रत्येकाला आला तर ते त्यात वाटणं आणि समजणं आणि वाटणं आणि असणं यातलं निष्कर्ष म्हणजे आयुष्य. कारण प्रत्येकाला वाटतं की मला खरंच आयुष्यातलं सगळं मिळालं का आणि नाही मिळालं का, हाही एक विचाराचा प्रश्न आहे. पण काहीच मिळालं नाही असं कोणालाच वाटणार नाही, पण जे मिळालं ते मी टिकवून ठेवलं पाहिजे. परमेश्वरांनी जे माझ्या पदरी घातलं आहे ते मी टिकवून ठेवलं पाहिजे आणि येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिलं पाहिजे.
ही जर प्रत्येक महिलेने इथे बसलेल्या जर एक ठाम निर्णय घेतला तर निश्चितच कारण अडचणी येणार, फक्त देवाला परमेश्वराला हे म्हणायचं की ज्या काही अडचणी येणार आहे त्या मला सामोरे जाण्याची माझ्यात हिंमत असली पाहिजे. एवढं जर बळ मिळालं तर मला असं वाटतं कोणतीही महिला मी पीडित आहे, मी अबला आहे, हे शब्द तिच्या तोंडातनं निघणार नाही असं आवर्जून मला सांगावं असं वाटतं. आयोजकांनी मला आज इथे बोलवलं कारण बरेच वक्ते आहेत, मी अजून अर्धा तास किंवा 1 तासही बोलू शकते या टॉपिकवर, पण प्रत्येकाला इथे संधी मिळणं आणि तसंच कार्यक्रमाला उशीर झाला आहे त्यामुळे आयोजकांचे मी निश्चितपणे मनापासून धन्यवाद मानते की या चांगल्या कार्यक्रमात आणि एक चांगला ज्याचा उद्देश फार सुंदर आहे त्या कार्यक्रमात मला आज विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलं आणि तुमच्या सर्व महिलांसमोर मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. याकरता खरंच सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.